ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरोधात देशातील नागरिकांना संघटित करण्याचं काम लोकमान्य टिळक यांनी केलं। त्यासाठीच शिवजयंती आणि गणेशोत्सवाची सार्वजनिक मुहूर्तमेढ त्यांनी रोवली। त्यातूनच क्रांतीची ठिणगी पडली। लोकमान्य टिळकांच्या विचारांची आजही देशाला गरज असल्याचं मत शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू ज्योती जाधव यांनी व्यक्त केलं। दैनिक केसरीच्या वतीनं झालेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात दैनिक केसरीची स्थापना केली। तत्कालीन भारतीय समाजाला ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरोधात संघटित करण्यासाठी लोकमान्य टिळकांचं मोठं योगदान आहे। आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त दैनिक केसरीच्या वतीनं शाहू स्मारक भवन इथं विशेष कार्यक्रम झाला। शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, आर्थिक सल्लागार N.A. कुलकर्णी, दैनिक केसरीच्या कोल्हापूर कार्यालय प्रमुख अश्विनी टेंबे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी अश्विनी टेंबे यांनी लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या दैनिक केसरीतील पत्रकारितेच्या कार्याचा आढावा घेतला, तर ज्योती जाधव यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवत नव्या पिढीमध्ये कौशल्य विकासाला प्राधान्य असल्याचं सांगितलं। लोकमान्य टिळकांची पत्रकारिता आणि विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचं डॉक्टर ज्योती जाधव यांनी सांगितलं। यावेळी उद्योजक N.A. कुलकर्णी, प्राध्यापिका रूपा शहा यांची भाषणं झाली। या कार्यक्रमातून लोकमान्य टिळकांच्या स्मृती जागवत अभिवादन करण्यात आलं।